मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, अतुलभाई, ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, मी स्वतः आमचे खासदार पार्थ पवार यांनी सगळे उपस्थित होते आणि एकंदरीत या सगळ्या जागांच्या संदर्भामध्ये चर्चा केली. महायुती म्हणून या 17 जागांच्या वरती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या वतीमध्ये महायुतीमध्ये एकमत त्या ठिकाणी अगोदर झालेलंच आहे. त्या संदर्भामध्येच चर्चा अजून चालू आहे. उद्या दुपारपर्यंत नक्की त्या संदर्भामध्ये कळेल की महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष कुठल्या जागांवरती लढेल, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कुठल्या जागांवरती लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे लढेल याची स्पष्टता उद्या दुपारपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणे येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा हव्या आहेत या संदर्भातली मांडणी आमच्या अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेली त्या ठिकाणी आहे. आम्हाला सर्वांनाच जाणीव आहे की 1 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी तर सुट्टीच आहे. उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय होईल आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला ज्या जागा येतील त्या ठिकाणी उमेदवार कोण होतील त्या संदर्भातली सुद्धा अंतिम घोषणा त्या जागा वाटपाच्या नंतर नक्कीच पक्षाकडनं केली जाईल. शिवसेना देखील आग्रही आहे, तुम्ही देखील आग्रही आहात. नाही, 2 गोष्टी आपण गल्लत करता. सुतारवाडीला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही अगोदर ठरली होती, ती त्या ठिकाणी त्याचा या विधान परिषदेच्या निवडणुकीशी दूरान्वय संबंध आहे. परवा पक्षाच्या बैठकीमध्ये SRच्या वतीमध्ये जी चर्चा सुरू झाली ते काम राज्यभरामध्ये सुरू करायचं आहे आणि असा रविवार सुट्टीचा दिवस आहे म्हणून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याजवळ चर्चा करून तो त्या ठिकाणी बैठक त्या कारणासाठी त्याचा विधान परिषदेच्या उमेदवारीशी सुतराम संबंध नाही. एक बाब नक्की आहे की महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळे स्वाभाविकच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना कोण कुठे जागा लढेल हे स्पष्टता आल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी होतील. रायगडसाठी तुम्ही देखील आग्रही आहात, शिवसेना देखील आग्रही आहे. रायगडच्या जागेवर प्रत्येक जण आपापल्या पक्षाला जागा मिळवण्यासाठी आग्रही होऊ शकतो. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. स्वाभाविकपणाने कुठे शिवसेनेचा आग्रह राहू शकेल, कुठे भारतीय जनता पक्षाचा राहू शकेल, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहू शकेल, पण अंतिमता निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेणार असल्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. शिवसेनेला दिलं जाईल आणि तुम्हाला विधान परिषदेची जागा दिली जाईल असं एक प्रस्ताव. याच्यात कुठलाही प्रस्ताव कोणी कोणाला दिलेला नाही. एकजुटीने काल आपण बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिल्लीमध्ये सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, वहिनी सुद्धा बोलल्या 17 जागांच्या वरती महायुतीला निर्णायक पैसे यश मिळवायचं असल्यामुळे चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो. तो तेवढाच कालावधी उद्यापर्यंत आहे.